बनवणार आहोत. ओके. आणि त्याच्यानंतर मग क्लचची असेंब्ली बनवणार. ओके. तर हा पार्ट आपण दोन पद्धतीने बनवू शकतो. ओके. सगळ्यात पहिला आपण हा फ्रंट व्ह्यू घेणार. फ्रंट व्ह्यू मध्ये हा जो एल पोर्शन आहे हा ड्रॉ करून रिव्हॉल्व करू शकतो. ओके. या ऍक्सिसच्या रिव्हॉल्व करणार. फ्रंट प्लेन घेतला, स्केच मध्ये गेलो, त्यानंतर मग सेंटर लाईन ड्रॉ करून घेऊ. हॉरिझॉन्टल इनफायनाइट या पॉइंटला क्लिक केलं. ओके. वर्टिकल या पॉइंटला क्लिक केलं. ओके केला. आता डायमेन्शन्स 38, 28 आणि 33 दिलेलं आहे. तिथे लाईन कमांड घेतली. या पॉइंट पासून हॉरिझॉन्टल, वर्टिकल, हॉरिझॉन्टल जेवढं फक्त क्रॉस सेक्शन दिलेलं आहे हा ड्रॉ करायचा आहे. या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत डायमेन्शन्स 38, 28 आणि 33. 38, 28 आणि 33 दिलेलं आहे. त्यानंतर मग याची लेंथ 5 आणि 70 दिलेलं आहे. हे डायमेन्शन 5 एंटर आणि इथून इथपर्यंत 70 एंटर. ओके. तर फक्त हा एल पोर्शन ड्रॉ केला, जेवढा क्रॉस सेक्शन मध्ये आहे तेवढा बुश फॉर कव्हर मधला. ओके. आणि त्यानंतर मग आपण ऍक्सिसच्या अलॉंग रिव्हॉल्व करणार. एक्झिट करतो. फीचर्स मध्ये इथे रिव्हॉल्व कमांड आहे. रिव्हॉल्व कमांड सिलेक्ट केली, ही ऍक्सिस सिलेक्ट केली, या ऍक्सिसच्या अलॉंग आपण रिव्हॉल्व करणार. ओके. तर हा झाला बुश फॉर कव्हर. त्याला सेव्ह करू. बुश फॉर कव्हर न्यू फोल्डर करू. क्लच असेंब्लीचा फोल्डर बनवायचा, त्याच्या आतमध्ये जाऊन ही असेंब्ली सेव्ह करायची. पार्ट सेव्ह करायचं. सॉरी, कंट्रोल एन केलं, पार्ट वरती डबल क्लिक करायचं. सगळ्यात पहिलं प्लेन सिलेक्ट केला, प्लेन सिलेक्ट केल्यानंतर स्केच मध्ये गेलो होतो. ओके. आता बुश फॉर कव्हर झाला. पुढचा जो पार्ट आहे बुश फॉर शेल आहे तो पण सेमच दिलेला आहे, फक्त डायमेन्शन्स वेगळे आहेत. ओके. 38, 28 आणि 33 आहे, फक्त हाईट जास्त आहे. तर आपण आधीच्याच पार्टला एडिटिंग पण करू शकतो. मी काय करतो, आधीचाच पार्ट ओपन करतो, त्यानंतर मग ह्याला सेव्ह ॲज करतो. सेव्ह ॲज मध्ये बुश फॉर शेल नाव देतो. त्यानंतर मग ह्याच्याच आपण स्केच मध्ये जाणार. स्केच मध्ये जाऊन डायमेन्शन त्याचे चेंज करणार. तर डायमेन्शन्स त्याने दिलेले आहेत 134 चे. इथे 70 च्या जागी 134 एंटर केलं. बुश फॉर शेल. बाकीचे सेमच आहेत, 28, 33 आणि 38. 28, 33 आणि 38. ओके. त्यानंतर मी एक्झिट केलं आणि ही फाईल
सेव्ह करायची. ओके, या फाईलचं नाव काय आहे? पुश फॉर शेल. कंट्रोल एस, सेव्ह केलं. त्यानंतर मग पुढचा पार्ट आहे पुश फॉर स्लाइडिंग स्लीव. तो पण सेमच आहे, त्याच्यामध्ये फक्त डायमेन्शन्स चेंज केले. ओके, डायमेन्शन्स आता पहिल्याचे आणि ह्याचे सेमच आहेत. ओके, पुश फॉर स्लाइडिंग स्लीव. तर हा सेम पार्ट आपण रियूज करू शकतो, फक्त नाव त्याचं चेंज करायचं. पहिला पार्ट ओपन करू, पुश फॉर कव्हर, आणि त्यालाच आपण ओपन करून सेव्ह ॲज करायचं, पुश फॉर स्लाइडिंग स्लीव नाव द्यायचं. ओके, आता समजा आपल्याला बनवायचंच आहे दुसऱ्या मेथडने, तर दुसऱ्या मेथडने आपण काय करणार? फ्रंट प्लेन घेणार, स्केच मध्ये गेलो, सर्कल ड्रॉ करू आणि त्याला डायमेन्शन देऊ 38. 38 मल्टिप्लाय बाय 2. एक्झिट केलं. एक्झिट केल्यानंतर त्याला आपण एक्सट्रूड करणार. एक्सट्रूडची हाईट आहे 5 ची. 5 एंटर केलं आणि ओके करतो. ओके, त्यानंतर मग हा फेस घेतला. फेस घेतल्यानंतर तिथे स्केचचा ऑप्शन आहे, हा फेस घ्या किंवा पलीकडचा फेस घ्या, कुठलाही घ्या. स्केच मध्ये गेलो, परत मी सर्कल ड्रॉ करणार. सर्कलचं डायमीटर आहे, रेडियस यांनी 33 ची दिलेली आहे, डायमीटर 66 एंटर केलं. एक्झिट करायचं. आता ते याची एक्सट्रूडची जी लेंथ आहे ती आपल्याला द्यायची आहे, किती द्यायची? 65. ओके, 70 मायनस 5 65 ने एक्सट्रूड करणार आपण. इथे एक्सट्रूड वरती क्लिक केलं. आपल्याला एक्सट्रूड करायचं 65 ने. 65 एंटर केलं, इथे ओके करायचं. त्यानंतर मग हा जो सरफेस आहे याच्यावरती स्केच करायचा आणि आतला जो रेडियस दिलेला आहे तो 28 चा. 28 एंटर केलं. स्मार्ट डायमेन्शननी तर त्याची डायमेन्शन देऊ टाकायची. त्यानंतर मग एक्झिट केलं. आता हे स्केच आपण कट करणार आहोत. इथे एक्सट्रूड कटचं ऑप्शन आहे, कट मध्ये इथे थ्रू ऑल करणार आहे. थ्रू ऑल किंवा ऑप्टोनिक्स. ओके, कंट्रोल एस, पुश फॉर स्लाइडिंग स्लीव. तर हा असा पार्ट ड्रॉ केला. ठीक आहे, त्यानंतर मग सेंटर बॉक्स ड्रॉ करू. आता सेंटर बॉक्स मध्ये नीट बघून घ्या. इथे डायमेन्शन जर का बघितलं बाहेरच्या सर्कलचं तर 88चं दिलेलं आहे. ओके, त्यानंतर मग इथे एक 70चं सर्कल दिलेलं आहे. ओके, 70चा जर का सर्कल बघितला तो आणि हा त्याची लेंथ 56 ची असणार आहे आणि 120चा डायमीटर जो आहे त्याची लेंथ 60 ची असेल. ओके, तर आधी मोठा डायमीटर भरून घेऊ आणि एक्सट्रूड करताना आपण मिड प्लेनने एक्सट्रूड करून घेऊ. ओके, म्हणजे दोन्ही साईडला 30 राहील. ओके, 120चा डायमीटर. कंट्रोल एन, पार्ट स्टार्ट केला. फ्रंट प्लेन मध्ये 60चा रेडियस, 120चा डायमीटर. त्यानंतर मग एक्झिट करायचं. फीचर्स मध्ये एक्सट्रूडचा ऑप्शन आहे. एक्सट्रूड मध्ये मिड प्लेन ऑन करायचा. टोटल लेंथ आहे 60 ची. इथे ओके केलं. त्यानंतर मग वरची जी प्रोफाईल आहे, ओके, म्हणजे हा जो एवढा जो पोर्शन असेल तोच ड्रॉ करणार. ओके, म्हणजे 36 ची लेंथ असेल आणि दोन सर्कल काढायचे, 88चा आणि 70चा.
किंवा आधी आपण 70चा काढला तरी चालेल. ओके, 70ची रेडियस काढून घेऊ. सेम फ्रंट प्लेन घेतला. आता हे जे स्केच ड्रॉ होईल ते सेंटरला होणार आहे. 70ची रेडियस, 80चा डायमीटर, 140चा डायमीटर. सॉरी, एक्झिट करायचा, कंट्रोल 7. आता याला एक्सट्रूड करताना लेंथ आपल्याला द्यायची आहे 56ची. 56 एंटर केलं आणि ओके केलं. ठीक आहे, परत फ्रंट प्लेन घेऊ. स्केच मध्ये गेलो, बाहेरचा त्यांनी 88चा रेडियस दिलेला आहे. त्यानंतर मग आता इथे 2 लाईन ड्रॉ करायच्यात. अँगल त्यांनी दिलेला आहे 15 डिग्रीचा. लाईन कमांडनी इथे एक लाईन ड्रॉ केली, एल. इथे एक लाईन ड्रॉ केली. त्यानंतर मग परत एल. कन्स्ट्रक्शन मध्ये इथून एक ऍक्सिस ड्रॉ करायची. परत कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये वर्टिकल, इनफायनाइट, ओरिजिन वरती क्लिक केलं. लोवरला अँगल त्याने दिलेला आहे 15 डिग्रीचा. 15 एंटर. त्यानंतर मग या तिन्ही लाईन पॅरलल आहेत. त्यानंतर मग सिमेट्रिक होणार. ओके, लोवरला डिस्टन्स किती दिलेलं त्यांनी 2 लाईन मधला 36. स्मार्ट डायमेन्शन मध्ये या लाईन आणि या लाईन मध्ये 36 एंटर केलं. आता आपल्याला क्लोज प्रोफाइल ड्रॉ करायचे. क्लोज मध्ये जर का बघितलं इथे एक्स्ट्रा पोर्शन आपण ट्रिम करून घेऊ. हा पोर्शन, हा पोर्शन, हा पोर्शन. आता इथे जर का ट्रिम केलं मी, तर इकडे सर्कल नाहीये या पोर्शनला. ओके, तर आपल्याला इथे आधी एक सर्कल ड्रॉ करायला लागेल. तर सर्कल मी काय करतो, कन्वर्ट एंटिटीज ने ड्रॉ करतो. कन्वर्ट एंटिटीज वरती क्लिक केलं आणि इथे हा सर्कल ड्रॉ केला, ओके करतो. ओके, एक्स्ट्रा पोर्शन ट्रिम करून घेऊ. म्हणजे ड्रॉ करायची गरज नाही, तुम्ही आधीच्याच एज प्रोजेक्ट करू शकता. इथे झूम करून आपला पोर्शन फक्त एवढाच असणार आहे. ही जी ऍक्सिस आहे ही कन्स्ट्रक्शन मध्ये टाकली. जेव्हा फील येईल तेव्हा पूर्णपणे स्केच क्लोज आहे. ओके, म्हणजे इथे आपण ड्रॉ करताना हा सर्कल ड्रॉ केलेला आहे, ही लाईन, इथे अजून एक सर्कल ड्रॉ केलेला आहे. ओके, आणि या 2 लाईन आहेत. ओके, तेव्हाच हे स्केच क्लोज आहे. आणि या ऍक्सिसच्या जरासा पोर्शन लेफ्ट साइडला आहे. इथे एक्झिट केलं, सेम फीचर्स मध्ये एक्सट्रूड करणार. एक्सट्रूड मध्ये लेंथ 56 ची, मिड प्लेन ऑन केला आणि ते ओके केलं. तर हा असा पोर्शन ड्रॉ केलेला. आता याचा आपण सर्क्युलर पॅटर्न करून घेऊ. सिलेक्ट केलं, सर्क्युलर पॅटर्न. डायरेक्शन मध्ये इथे हा सिलेंड्रिकल सरफेस सिलेक्ट करायचा आणि इथे टोटल 6 इन्स्टन्सेस आहेत, इथे ओके केलं. तरी असं बनवून घेतलं. त्यानंतर मग शेवटी कट ऑपरेशन करायचं. ओके, मधला आता कीवेचा स्लॉट आहे 32.30 आणि 28चा रेडियस आहे. फेस सिलेक्ट केला, स्केच मध्ये गेलो, 28ची रेडियस आली. त्यानंतर मग एल टाइप केला, वर्टिकल लाईन, एक लाईन इनफायनाइट वर्टिकल वाली कन्स्ट्रक्शन मध्ये. लाईन आपण मिरर करू शकतो, मिरर अबाउट वर्टिकल ऍक्सिस. आणि दुसरा सर्कल ड्रॉ करायचा. सर्कल असेल तर सर्कल, लाईन असेल तर लाईन. त्यांनी काय दाखवलेलं आहे, लाईन दाखवलेली आहे. एल टाइप केलं, इथून ही लाईन ड्रॉ केली. ट्रिम एंटिटीज नी एक्स्ट्रा पोर्शन ट्रिम करून घेऊ. वरती लाईन आहे ना, सर्कल दिले ना. ओके, सर्कल आहे.
ही जी लाईन आहे सर्कल आहे. 16 आणि 32.30 हे डिस्टन्स 16चं आणि या पॉइंट पासून या लाईन पर्यंत 32.30. त्यानंतर मग ही लाईन आपल्याला व्हर्टिकल करायला लागेल. सिलेक्ट करून व्हर्टिकल केलं. सेम आता स्केच ड्रॉ केलं, त्याला आपल्याला एक्झिट करायचं आहे आणि फीचर्स मध्ये एक्सट्रूड कट करायचं. एक्सट्रूड कट करताना थ्रू ऑल केलंय, इथे ओके केलं. तर हा असा मी सेंटर बॉस बनवला. त्यानंतर छोटे पार्ट्स बनवू जराशे, टाइम आपल्याकडे कमी आता. ड्रायव्हिंग शाफ्ट बनवू. ड्रायव्हिंग शाफ्ट मध्ये लेंथ त्यांनी टोटल दिलेली 1000 ची. मध्ये इथे पोर्शन कट करायचं आहे. क्रॉस सेक्शन त्यांनी इकडे दाखवलेलं आहे. लेंथ दाखवली त्याने 6/16 ची. ओके, त्याची लेंथ आपल्याला कीवे मध्ये कळेल, की कितीची असेल त्याच्यानुसार कळेल. आता इथे की जी आहे त्यांनी दाखवलेली आहे 16/10 ची आणि टोटल लेंथ आहे 56 ची. ओके, म्हणजे आपण 56 ने कट करणार. त्याची ड्रायव्हिंग शाफ्ट बनवायला लागलो. 56 चा डायमीटर आणि त्याला आपण एक्सट्रूड करणार 1000. फ्रंट प्लेन 56 चा डायमीटर एक्झिट करायचा, त्याला एक्सट्रूड करायचा 1000 ने. टोटल लेना पड़ता है इसमें, मिड प्लेन ना लेगा. हाँ, मिड प्लेन में भी टोटल लेना पड़ता है इसमें. ये जो लेंथ है ये टोटल 1000 है. इसके ऊपर डबल क्लिक करने के बाद आपको डायमेंशन देंगे. त्यानंतर मग परत फ्रंट प्लेन घेतो आणि ते जेवढा कट आहे तो कट ड्रॉ करायचा. कीवेचे डायमेन्शन्स 16 हॉरिझॉन्टल. त्यानंतर मग 6 जे आहे ते सर्कलच्या क्वाड्रंट पॉइंट पासून खालच्या लाईन पर्यंत आहे. म्हणजे आपल्याला या पॉइंट पासून या लाईन पर्यंत 6 घ्यायला लागेल. एक सेंटर ऍक्सिस ड्रॉ करून घेऊ. वर्टिकल इनफायनाइट कंस्ट्रक्शन. हा पॉइंट या ऍक्सिस वरती कोइन्सिडेंट. एक्झिट करायचं आणि एक्सट्रूड कट करायचं. कीवीची लेंथ होती 56 ची, कीची लेंथ होती 56 ची. तर दोन्ही साईडला हाफ हाफ राहील. तर मिड प्लेन ऑन करायचा आणि 56 ची त्याची लेंथ आहे. तुम्ही गॅप वगैरे ठेवायचं असेल तर गॅप पण टाकू शकता. हा, कीचे डायमेन्शन बघ, कीचे दुसरे पीडीएफ आहे. दिसलं? नाही, नुसती की शाफ्ट अँड की. इथे हे की आहे, त्याची लेंथ दिलेली आहे 56 ची. ओके, तर तेवढी तुम्ही घेऊ शकता किंवा कमी त्याच्यावर घेतली तरी चालेल. कमी नाही, सॉरी, जास्त. 56 च्या जागी जरासा क्लिअरन्स वगैरे ठेवायचा असेल
57 वर तुम्ही तो लिहू शकता. हा झाला ड्रायव्हिंग शाफ्ट. कंट्रोल एस. नाव द्यायचं प्रॉपर. ओके, तेच नाव तुमचं बिल ऑफ मटेरियल मध्ये ऑटोमॅटिक जनरेट होणार आहे. सेंटर आणि लोकेशन कशी काढायची? सेंटर आणि लोकेशन कशी काढायची? एवढ्या डिस्टन्सला आहे म्हणजे ते शाफ्ट वरती सध्या एवढ्या सेंटरला डिस्टन्सला घेतलं हे कुठून कळालं? ते असे गिवन आहे का सेंटर? हा दोघांच्या म्हणजे सेंटरला अशी आहे. गिवन आहे का सेंटर? नाही, कारण की इथं ड्रॉइंग मध्ये मेन्शन दिले ना. हा, कारण की ड्रॉइंग मध्ये मेन्शन शाफ्ट जो असेल ना तो तुमचा मोठा पण असू शकतो. आता इथे डायमेन्शन्स घेताना इथे 1000 घेतलेलं आहे, तो 1200 पण असेल. त्याची पोझिशन इकडे पुढे मागे जरी झाली तरी काही प्रॉब्लेम नाही. शाफ्टचा कीवे जो आहे ना तो पुढे मागे जरी झाला तरी काही प्रॉब्लेम नाही. तो ऍक्च्युअल मध्ये तो जो की जो असेल स्लॉट तो तुझ्या ह्याच्यानुसार ऍडजस्ट होईल. सेंटर बॉस वगैरे आहेत ना, सेंटर बॉसची पोझिशन वगैरे त्यानुसार ते ऍडजस्ट होते. कळेल ते असेंब्ली मध्ये. जी आपण सेंटरला घेतलेली आहे त्याच्या जागी दुसरीकडे घेतलं तरी चालेल. फक्त आता कसं आहे, समजा तू राईट साईडला घेतलंस, राईटला किंवा लेफ्टला घेतलंस तर शाफ्ट तुझा कमी पडणार मग. ओके, असेंब्ली मध्ये असेंब्ली जेव्हा करशील ना तेव्हा शाफ्ट कमी होणार. आता हे जर का ड्रॉइंग बघितलंस दिसे ना स्क्रीन होते. आता हे जे ड्रॉइंग आहे या ड्रॉइंग मध्ये हा जर का कीवे तू जरासा जरी की जर का कीवेचा स्लॉट आहे तू इकडे घेतलास ही असेंब्ली राईट साईडला शिफ्ट होऊन जाईल. ओके, म्हणजे आता इथे मध्ये सेंटर बॉस वगैरे ठेवलेले त्यामुळे ते मधल्या पोझिशनला आलेले आहे. तो जर का इकडे वगैरे गेला कीवे तर हा शाफ्ट वगैरे म्हणजे हे जो स्लाइडिंग स्लीव जो आहे तो बाहेर येऊ शकतो. सध्या तो आपण मध्ये पोझिशनला ठेवलेला आहे. तू जरासा जर राईटला वगैरे शिफ्ट केला तरी चालेल, तो एका लिमिट पर्यंत तुला शिफ्ट करते. म्हणजे हा जो गॅप आहे एवढा तो तुझा कमी होत जाणार आहे जर का तू राईटला शिफ्ट केलास तर. हे की बनवून घेऊ. कीचे डायमेन्शन 16/10 आहेत आणि 56 ने एक्सट्रूड करायचं. सेंटर रेक्टँगल घेतला, स्मार्ट डायमेन्शन मध्ये हॉरिझॉन्टल 16, वर्टिकल 10, एक्झिट करायचा, फीचर्स मध्ये एक्सट्रूड, मिड प्लेन जरी केलं तरी चालेल, एका साईडला जरी ठेवलं तरी चालेल. ओके, सेव्ह की. त्यानंतर मग लिव्हर बनवू. लिव्हरचा पार्ट ओपन कर. आता लिव्हर मध्ये जर का बघितलं तर बाहेरचा जो डायमीटर आहे तो 28 चा दिलेला आहे. ओके, दोन साईडला 28 चा डायमीटर दिलेला आहे आणि त्याची हाईट जी दिलेली आहे ती 14 ची दिलेली आहे. ओके, त्यानंतर मग बाहेरचा जो बाकीचा जो पोर्शन आहे त्याची हाईट दिलेली आहे 12 ची. तर आधी दोन सर्कल ड्रॉ करून घेऊ. ओके, आणि त्यानंतर मग त्याला 14 ने एक्सट्रूड करू. मिड प्लेन वापरायचा नेहमी. टॉप प्लेन मध्ये बनवू. एक सर्कलचा सेंटर पॉइंट ओरिजिन वरती घेतला, दोन सर्कल इक्वल केले. स्मार्ट डायमेन्शन मध्ये
28 चा डायमीटर, सेंटर टू सेंटर डिस्टन्स 41 दिलेलं आहे. आता आपण हे असं पण करू शकतो, हा पॉइंट आणि हा पॉइंट सिलेक्ट करायचे आणि ते हॉरिझॉन्टली म्हणजे ते एकाच लाईन मध्ये. आतले सर्कल पण ठीक आहे सध्या आता ड्रॉ करू, पण ऍक्च्युअल मध्ये आपण कंपनी जेव्हा काम करू तेव्हा हे सर्कल सेपरेट ड्रॉ करायचे. 11 चा डायमीटर आहे. दोन्ही सर्कल सिलेक्ट केले, इक्वल केलं, स्मार्ट डायमेन्शननी 11 चा डायमीटर दिला, एक्झिट केलं, एक्सट्रूड करताना मिड प्लेन ऑन केलं आणि टोटल हाईट 40 इंची दिली, ते ओके केलं. परत आता टॉप प्लेन घेतो. आता राहिलेली जी प्रोफाईल आहे ती ड्रॉ करून घेऊ. क्लोज प्रोफाईल आपल्याला ड्रॉ करायचे, हे नेहमी लक्षात ठेवायचं. ओके, 20 चा डायमीटर दिलेला आहे, 20 ची लेंथ आहे, 24 चा डिस्टन्स आहे. हा जो आहे त्याचा डायमीटर 20 चा आहे. या पॉइंट पासून इथपर्यंत डिस्टन्स किती दिलेला आहे, 24 चा, 24च आहे ना. त्यानंतर मग हे आपण असं व्हर्टिकल पण करू शकतो, म्हणजे ऍक्सिस नाही ड्रॉ केली तर ऍक्सिस शक्यतो ड्रॉ करत जा. हा पॉइंट व्हर्टिकल. त्यानंतर मग लाईन कमांडने ही व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची, एल एल, इकडे एक व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल, एल, एक हॉरिझॉन्टल ड्रॉ केली, ही लाईन हॉरिझॉन्टल, ही लाईन व्हर्टिकल, ही लाईन व्हर्टिकल. त्यानंतर मग हा सर्कल, ही लाईन टँजंट करायची, सेम हा सर्कल, ही लाईन टँजंट केली. त्यानंतर मग ट्रिम एंटिटीज मध्ये एक्स्ट्रा पोर्शन ट्रिम करून घेऊ. आता आपल्याला क्लोज काढायचे, तर ह्याला सर्कलला मी कन्वर्ट एंटिटीज करतो, म्हणजे इथे सर्कल ऑटोमॅटिक ड्रॉ केलेलं आहे. ओके, सेम हा सर्कल सिलेक्ट केला, इथे तुम्ही ड्रॉ करू शकता किंवा कन्वर्ट एंटिटीजनी कन्वर्ट करू शकता. ओके, ट्रिम एंटिटीजनी हा पोर्शन ट्रिम नंतर करून घ्या, डायमेन्शन देऊन टाकू. 20 चा डायमेन्शन आहे, स्मार्ट डायमेन्शन मध्ये या लाईन आणि या लाईन मध्ये 20 एंटर केलं. आता इथे बरं सेंटर लाईन लागली, हॉरिझॉन्टल, इन्फायनाइट, कन्स्ट्रक्शन, दोन्हीकडे हाफ ऑफ लाईन, अपोजिट लाईन, शेवटी ऍक्सिस सिमेट्रिक करायचं. त्यानंतर मग फिलेट दिलेली आहे 4 ची, 4 एंटर, हा पॉइंट सिलेक्ट केला, एंटर झालं. आता आपण ट्रिम करू शकतो. क्लोज प्रोफाईल कशी असणार हे फक्त तुम्हाला इमॅजिन झालं पाहिजे. ठीक आहे, ही झाली क्लोज प्रोफाईल. म्हणजे इथून एवढा हा आर्क आहे, इकडच्या साईडने हा आर्क आहे आणि बाकीच्या लाईन्स आहे. ऑटोमॅटिक हा ऑप्शन ऑन असल्यामुळे आपल्याला कळेल की स्केच क्लोज आहे. त्याला एक्झिट करायचं, एक्सट्रूड करताना हाईट किती आहे त्याची, 12 ची. ओके, मिड प्लेन आपला ऑन आहे, त्यामुळे दोन्ही साईडला हाफ ऑफ झाला. तर असं आपण एल वर क्रिएट केला. ड्रॉ कुठे गेला होता, फ्रंट प्लेन वरती, सॉरी टॉप प्लेन वरती. टॉप प्लेन बरोबर मध्ये आहे, दोन्ही स्केचेस मधल्या प्लेन वरती, टॉप प्लेन वरती ड्रॉ केलेले आहेत. आपण इथे ड्रॉ केला, दोन्ही साईडला एक्सट्रूड केला मिड प्लेन मध्ये, हे पण इथे ड्रॉ केलं आणि ते एक्सट्रूड केलं.
लिव्हर